आधी कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती, त्यानंतर संघटनात्मक काम करण्यासाठी प्रभारी म्हणून परजिल्ह्यातील आणखीन तिघांची नियुक्ती करण्यात आल्यानं भाजपला स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर भरोसा नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। आधी शिवसेना, त्यानंतर मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणारं नाशिक भाजपने जवळपास 10 वर्षापासून ताब्यात घेतलंय। शहरात 3 आमदार जोडीला, महापालिकेची सत्ता, अशी सध्या या पक्षाची ताकद आहे। जिल्ह्यातही 2 आमदार आहेत। असं असलं तरीही याच भाजपला याच नाशिकमध्ये आपला खुंटा घट्ट रोवण्यासाठी मात्र परजिल्ह्यातील आमदार तसंच पदाधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागत असल्याने स्थानिक भाजपेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। एकतर जिल्ह्याला पालकमंत्री देण्याची गरज भाजप नेत्यांना 1.5-2 वर्षांपासून भासलीच नाही। उलट कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपवून राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेची पालकमंत्री पदाची मागणी पद्धतशीरपणे थंड बस्त्यात गुंडाळून ठेवण्यात आली आहे। दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री माणिक कोकाटे, मंत्री दादा भुसे यांनाही पद्धतशीरपणे निष्प्रभ करण्यात आलाय। कुंभमेळा धार्मिक पर्वणी असली तरी बोलबाला मात्र महाजन यांच्या रूपानं भाजपचाच होत आहे। हे झालं सत्तेच्या बाबतीत, पण संघटनात्मक पातळीवर ताकद वाढवताना भाजपनं परजिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर विश्वास दाखवलाय। आमदार मंगेश चव्हाण हे जिल्ह्याचे प्रभारी झाले आहेत। माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे दक्षिण नाशिक, तर आमदार अमोल जावळे यांच्याकडे उत्तर नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर ज्यांनी केंद्रात मंत्रिपद भूषवलं त्या डॉक्टर भारती पवार यांना धुळे शहराचं प्रभारी करण्यात आलंय। आजपर्यंत नाशिक शहरात भाजपचं काम करणाऱ्या प्रदीप पेशकार यांना जळगाव पश्चिममध्ये पाठवण्यात आलंय। खरं तर डॉक्टर पवार आधी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर खासदार झाल्या, त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांचा बराच अभ्यास आहे। उत्तर महाराष्ट्रातही त्या बऱ्यापैकी परिचित आहे। असं असताना त्यांचं पुनर्वसन करताना परजिल्ह्यात का पाठवण्यात आलं, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय। पेशकार यांचं शहरात काम असल्याने त्यांच्या बाबतीतही घेतलेला निर्णय अनाकलनीय ठरलाय। हिंदू शेरणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे या 3दा निवडून आल्या आहेत। आमदार राहुल डिकले हेही मुरब्बी मानले जातात, तर आमदार राहुल आहेर यांनीही कधी काळी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना घरी बसवत चांदवड देवळा मतदारसंघात पकड निर्माण केली आहे। तरीही यापैकी एकाच्याही खांद्यावर जबाबदारी टाकण्याचं वरिष्ठ नेत्यांनी टाळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे।